नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि जेवणाची चव वाढवणारी काकडी टोमॅटो कांद्याची कोशिंबीर। या पद्धतीने केलेली कोशिंबीर खूप छान आणि टेस्टी होते। आता उन्हाळा चालू झालेला आहे। बऱ्याच वेळा काय होतं, उन्हाळ्यामध्ये काकडी आपली मऊ पडते किंवा सुकलेली असते, टोमॅटोही मऊ पडलेला असतो। आता मऊ पडलेले काकडी किंवा टोमॅटो आपल्याला पटकन असा बारीक कट होत नाही। तर यासाठी काय करायचं आहे, मी इथे एका बाउलमध्ये थंड पाणी म्हणजे बर्फच घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा तास काकडी आणि टोमॅटो भिजत ठेवलेला आहे। असं बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा बर्फामध्ये काकडी आणि टोमॅटो भिजत ठेवल्यामुळे काकडी अगदी कडक होते। बघा, तुम्ही पाहू शकता, काकडी कडक झाल्यामुळे अगदी पटकन अशी काकडीची साल निघलेली आहे। अशाच पद्धतीने मी दोन्हीही काकडीची साल काढून घेतल्यानंतर काकडीचे पुढचा आणि मागचा भाग कट केलेला आहे आणि मध्यभागी काकडी कट करून बघा अशा पद्धतीने मी काकडीला काप केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, अतिशय छान बारीक अशी आपली पटकन काकडी इथे होत आहे। अगदी छान बारीक आपली काकडी कट झालेली आहे। अशाच पद्धतीने मी दोन्हीही काकड्या कट करून घेतलेल्या आहे। आता कट केलेले काकडी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। यानंतर आता आपण टोमॅटो कट करूया। टोमॅटो ही थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान असा कडक झालेला आहे, खूप सुंदर असा कट होत आहे। बघा, या पद्धतीने मी टोमॅटो ही बारीक कट करून घेत आहे। इथे माझा टोमॅटो ही कट करून झालेला आहे। खूप छान असा बारीक टोमॅटो कट करून झालेला आहे। सगळा टोमॅटो कट झाल्यानंतर मी तोही बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला एक कांदाही कट करून घ्यायचा आहे। ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी 2 काकड्या, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे। कांदाही खूप छान असा बारीक आपला कट करून झालेला आहे, तोही मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1 छोटी वाटी डाळिंबचे दाणे घालणार आहे। डाळिंब घातल्यामुळे खूप छान अशी आपली कोशिंबीर होते। आता डाळिंब घातल्यानंतर पाऊण वाटी इथे मी अगदी घट्ट दही घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, इथं खूप छान घट्ट असं मी दही घेतलेलं आहे, ते आता यामध्ये घालून घेतलं आहे। अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। यानंतर 2 चमचे मी साखर घालत आहे। अगदी पाव चमचा मी इथं लाल तिखट घालणार आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तीही घालू शकता, पण बऱ्याच वेळा काय होतं, हिरवी मिरची खाताना दाताखाली येते, खूप तिखट असेल तर ती तिखट लागते। त्यामुळे मी इथं हिरवी मिरची न वापरता लाल तिखट वापरलेला आहे। आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाणे भाजून बारीक मिक्सरला करून घेतला आहे। थोडासा जाडसरच कूट यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, अतिशय छान अशी आपली कोशिंबीर इथं मिक्स करून झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। खूप छान अशी टेस्टी अप्रतिम आपली